टूरिंग कंपनीच्या युरोप ट्रिपच्या जाहिराती बघून तुम्हाला असं वाटतं की बाबो लाखो रुपये खर्च येतो युरोप ट्रिपसाठी, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे या पॅकेज टूरच्या निम्म्यापेक्षा कमी किमतीत तुम्ही तुमची युरोप ट्रिप प्लॅन करू शकता। क्या बात कर रहे हैं? त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये युरोपमधले सगळ्यात महाग, मीडियम रेंजचे आणि सगळ्यात स्वस्त देश कोणते, महत्त्वाच्या वेबसाईट्स कुठल्या, सगळी माहिती तुम्हाला सविस्तर देणार आहे। त्यामुळे युरोप ट्रिपचं तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी। हक्काच्या ट्रॅव्हल गाईडच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि हा एपिसोड आहे ज्या लोकांना युरोप ट्रिप स्वस्तात करायची आहे किंवा जे पहिल्यांदाच युरोपला जाणार आहेत त्यांच्यासाठी। पहिल्यांदा मला असं सांगायचं आहे की कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीवरती, टूर कंपनीवरती अवलंबून राहण्याची काही गरज नाही। स्वतःच्या बळावर, स्वतःच्या जीवावरती तुम्ही आरामात टूर प्लॅन करू शकता। ऑफकोर्स तुम्हाला असं वाटतं बापरे परदेश आहे, वेगळी माणसं, वेगळी संस्कृती, चुकलो तर, काही फसवणूक झाली तर, काही घाबरायची गरज नाहीये। मला एकच सांगायचंय, जो माणूस मुंबईमध्ये लोकलनी फिरतो, पुण्यात टू व्हीलरवरनं फिरतो आणि आपल्या अख्ख्या राज्यात लाल परीने फिरतो, तो इतका स्ट्रीट स्मार्ट असतो की जो अमेरिका, युरोप, आपल्या देशात, बाहेरच्या देशात, एवढंच नाही तर मंगळावर सुद्धा स्वतःच्या जीवावरती फिरू शकतो। त्यामुळे मनातला हा जो न्यूनगंड आहे की बापरे परदेश म्हणल्यावर मला कोणाची तरी गरज लागेल, पूर्णपणे काढून टाका। तुम्ही सगळं बुकिंग स्वतः करून टूर करू शकता। सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। दुसरा फॉरेन ट्रिपसाठीचा सगळ्यात मोठा आपला न्यूनगंड, म्हणजे फक्त फॉरेन ट्रिपसाठी नाही तर आयुष्यभराचाच आपल्याला तो असतो, तो म्हणजे अरे मला इंग्लिश चांगलं येत नाही, मी कसा बोलणार, कसा डील करणार। मला एकच सांगायचंय, मी लय युरोप फिरलोय, 13 देश फिरलोय, माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियममध्ये झालेलं आहे आणि ते सुद्धा साध्या मराठी मीडियममध्ये नाही तर रानटी मराठी मीडियममध्ये, म्हणजे असे कुत्रागत वगैरे मास्तर मारायचे, काहीही फरक पडत नाही। जे आपण ऑफिसमध्ये इंग्लिश बोलतो ना की आय एम नॉट फीलिंग वेल सो आय विल नॉट एबल टू कम टू ऑफिस टुमॉरो, एवढंच तुम्हाला इंग्लिश यायचे, फार इंग्लिश याची गरजच नाही। आपल्याला तिथे विचारायचं आहे काय, हाऊ मच, हाऊ लॉंग, 3-4 शब्द, आणि गुगल ट्रान्सलेटर कशासाठी आहे। त्यामुळे इंग्रजी तुटकं फुटकं येत असेल तरी तुम्ही युरोप ट्रिप करू शकता। बाय द वे, युरोपियन लोकांचं इंग्रजी आपल्यापेक्षा खराब असतं, त्यामुळे हा न्यूनगंड पहिला मनातनं काढून टाका। आता मी असं समजतो की तुम्ही सगळं धैर्य एकवटलेलं आहे आणि तुम्ही ठरवलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या जीवावरती युरोप ट्रिप प्लॅन करणार आहात। तर पहिली गोष्ट म्हणजे युरोपला जाण्यासाठी शेंजन व्हिसा लागतो। त्याची फार मी डिटेल माहिती देत नाही, त्यासाठी वेगळा व्हिडिओ करायचा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा। तर शेंजन व्हिसा युरोपमधल्या सगळ्या कंट्रीजना ॲप्लिकेबल असतो, टुरिस्ट व्हिसा आरामात मिळतो। फक्त त्याच्यामध्ये इंग्लंड म्हणजे UK, स्कॉटलंड तो भाग कव्हर होत नाही, पण बाकी सगळ्या युरोपियन कंट्रीज कव्हर होतात। त्यामुळे एक शेंजन व्हिसा काढून तुम्ही युरोपमधल्या कितीही देश त्या पिरियडमध्ये फिरू शकता। आता जे लोक पहिल्यांदा युरोप ट्रिप प्लॅन करतात त्यांना मला सांगायचं की युरोपमधले सगळ्यात महाग देश कोणते आहेत, मीडियम रेंजचे कोणते आहेत आणि स्वस्त देश कोणते आहेत। स्वस्त म्हणजे युरोपच्या मनाने स्वस्त, म्हणजे भारताच्या मनाने सगळेच देश महाग आहेत। सगळ्यात महाग आहेत स्कॅन्डिनेव्हियन म्हणजे नॉर्थ युरोप, ज्यामध्ये नॉर्वे, फिनलंड, स्वीडन आणि आइसलँड। त्याबरोबरीने महाग असणारे देश म्हणजे स्वित्झर्लंड खूप महाग आहे, ऑस्ट्रिया सुद्धा खूप महाग आहे, पण हे तरी सगळे देश वर्थ आहेत। मीडियम रेंजचे म्हणजे इटली, जर्मनी, नेदरलँड, फ्रान्स, हे सगळे मीडियम रेंजचे। आणि स्वस्त युरोपच्या मनाने तर मॉन्टेनेग्रो आहे, क्रोएशिया आहे, हंगेरी आहे म्हणजे बुदापेस्ट, हे सगळे स्वस्त त्या मनाने असणारे देश आहेत। आता ट्रिप प्लॅन कशी करायची, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अरे मी एकदाच जाणार आहे, परत जाणार की नाही माहित नाही, त्यामुळे आपण नाही का म्हणजे एकाच तिकिटात भरपूर धमाल बालनाट्य असं जशी स्कीम असायची तसं म्हणजे आपण 5-5, 6-6 देश 8-10 दिवसाच्या ट्रिपमध्ये प्लॅन करतो। तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जाहिरातींमध्ये सुद्धा नाही का 12 दिवसात 10 देश, 7 देश। तर माझं स्पष्टपणे सांगणं आहे, कमी देश करा, 1 किंवा 2 देश करा, पण त्यासाठी जास्त वेळ घ्या, तर तुम्ही खऱ्या अर्थाने त्या ट्रिपचा आनंद घेऊ शकता। नाहीतर ते असं होतं की 1760 पदार्थ आहेत आणि एकाही पदार्थाची धड चव तुम्ही घेऊ शकत नाही। मी सजेस्ट करेन शक्यतो 10 ते 15 दिवसांच्या ट्रिपसाठी फक्त 1 ते 2 देशच करा, जे तुम्ही तबियत से अगदी व्यवस्थित बघा। पहिल्यांदा ट्रिप प्लॅन करणार असाल तर मी सजेस्ट करेन की शक्यतो एक उत्तम निसर्ग असणारा देश म्हणजे जसं स्वित्झर्लंड आहे किंवा ऑस्ट्रिया आहे असा, आणि एक जो आहे जो हिस्टॉरिकल आहे, इटली असेल, पॅरिस असेल म्हणजे फ्रान्स असेल, असं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता। मी सजेस्ट करेन की पहिल्यांदा जाणार असाल तर इटली आणि स्वित्झर्लंड किंवा इटली आणि ऑस्ट्रिया अशी ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता। आता सगळ्यात मोठा खर्च म्हणजे फ्लाईट। मी सजेस्ट करेन की शक्यतो 3 ते 4 महिने आधी तुम्ही फ्लाईटचं बुकिंग करा। जितकं आधी बुकिंग कराल, काही लोक तर 5-5, 6-6 महिने आधी फ्लाईटचं बुकिंग करतात, जितकं आधी कराल तितकी फ्लाईट स्वस्त मिळेल। याच्यावरचा बेस्ट ऑप्शन म्हणजे सरळ तुम्ही गुगलवर जा, गुगल फ्लाईट असा नावाचा ऑप्शन आहे आणि तिथे तुम्ही
मुंबई टू डायरेक्ट युरोप असं सर्च मारा. तुम्हाला अख्खा मॅप दिसतो आणि प्रत्येक शहरामध्ये किती रुपयांची फ्लाईट आहे तुम्हाला थेट कंपॅरिझन करता येतं आणि त्याप्रमाणे तुमची ट्रिप तुम्हाला ठरवता येते. म्हणजे स्वस्त फ्लाईट प्रमाणे जायचं आणि यायचं, त्याप्रमाणे तुम्ही अख्ख्या आयटनरी किंवा अख्खी ट्रिप प्लॅन करू शकता. याचबरोबर कुठलीही फ्लाईट बुक करण्यासाठी शक्यतो स्काय स्कॅनर हा ऑप्शन वापरा. ही वेबसाईट आहे, त्यांचं ॲप सुद्धा आहे. बेस्ट गोष्ट म्हणजे स्काय स्कॅनरवर तुम्हाला कम्पेअर करता येतं की कुठल्या वेबसाईटवरती किती रुपयांची फ्लाईट आहे. त्याप्रमाणे जिथे स्वस्त असेल तिथनं तुम्हाला फ्लाईट बुकिंग करता येतं. नाही, पुढचा मुद्दा सांगण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला कुठे फिरायचं, कुठे खायचं, इथपासनं आपण देशाबाहेर पार आता युरोपपर्यंत पोहोचतो राव. आता तरी सबस्क्राईब करा लवकर आणि मित्रांना शेअर करा व्हिडिओ. ओके, पुढे जाऊया. आता युरोपमध्ये कसं फिरायचं. संपूर्ण युरोप मी पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरलेलो आहे. बेस्ट ऑप्शन आहे, कम्फर्टेबल आहे आणि सिनिक सुद्धा. म्हणजे युरोपमधला जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तो जगातल्या बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट पैकी आहे. त्यामुळे तो अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे. तर आपण त्याचे 2 भाग करूया. पहिलं म्हणजे इंटरसिटी. तुम्हाला वेगवेगळ्या सिटींमध्ये प्रवास करायचा आहे, तो तुम्ही युरो ट्रेननी करू शकता किंवा बसने सुद्धा करू शकता. त्यासाठीची वेबसाईट आहे goeuro.com. ती आता तसं नाव बदललंय, आता omio.com नावाची वेबसाईट आहे. अतिशय भरोशाची वेबसाईट आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरसिटी चूज करता तेव्हा तुम्हाला तिन्ही ऑप्शन दिसतात की ट्रेननी तुम्हाला किती पडेल आणि बसने किती पडेल आणि फ्लाईटने किती पडेल. शक्यतो मी सजेस्ट करेन की ट्रेननी फिरा, पण ट्रेनचं बुकिंग आधी करा, कारण फ्लाईट सारखं ट्रेन सुद्धा इथे महाग होत जातात. आता दुसरा भाग आहे की सिटीतल्या सिटीत कसं फिरायचं. तर बेस्ट ऑप्शन म्हणजे तिथला पब्लिक ट्रान्सपोर्ट, ट्राम्स असतील किंवा तिथल्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बस असतील. छान गोष्ट म्हणजे प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला 24 आवर्स किंवा 48 आवर्सचा पास काढता येतो आणि मी सजेस्ट करेन की शक्यतो पास काढा. त्यामुळे तुम्हाला अनलिमिटेड ऍक्सेस मिळतो आणि प्रचंड स्वस्तामध्ये तुम्हाला संपूर्ण शहर फिरता येतं. माझ्या आवडीचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे हॉप ऑन हॉप ऑफ बस, जी युरोपच्या प्रत्येक मुख्य शहरामध्ये. मी आता बसली आहे हॉप ऑन हॉप ऑफ बस मध्ये. रादर पूर्ण इटली बघायचं असेल ना तर या बसमध्ये हॉप ऑन हॉप ऑफ, आणि तेही ओपन पूर्ण सिटी आणि सगळे मॉन्युमेंट्स आणि पूर्ण हिस्ट्री पाहताय. म्हणून ही बस म्हणजे डबल डेकर बस असते. त्याचा जो वरचा मजला आहे तो पूर्णपणे मोकळा रिकामा असतो. तुम्हाला संपूर्ण शहर दिसतं. प्रत्येक सीटला हेडफोन दिलेले असतात. ते हेडफोन तुम्ही लावलेत की शहराच्या तुम्ही कुठल्या भागात आहात, तिथल्या ठिकाणाची, तिथल्या हिस्टोरिकल जागांची माहिती तुम्हाला तिथे दिली जाते. तुमच्या आवडीचा स्पॉट आला की तुम्ही तिथून उतरायचं, तो स्पॉट बघायचा आणि तो स्पॉट तुमचा बघून झाला तोपर्यंत मागची बस परत आलेली असते. त्या बसमध्ये चढून तुम्ही पुढच्या स्पॉटला जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण शहर कव्हर करू शकता. कधी कधी तर तुमचं संपूर्ण शहर जरी बघून झालं आणि तुम्हाला निवांतपणे संध्याकाळचा फक्त शहराचा फील घ्यायचा आहे, तर वरच्या मजल्यावर जाऊन डबल डेकरच्या पुढच्या सीटवर बसायचं आणि शहराचा फक्त आनंद घ्यायचा. त्यामुळे बेस्ट ऑप्शन म्हणजे हॉप ऑन हॉप ऑफ बस. याचा ऍक्सेस तुम्हाला दिवसभर असतो. दिवसभराचा पास तुम्ही काढू शकता. आता पुढची महत्वाची आणि अत्यंत खर्चिक गोष्ट म्हणजे युरोपमध्ये राहायचं कुठे. हो, युरोपमध्ये राहणं प्रचंड महाग आहे. म्हणजे बेसिक हॉटेल किंवा हॉस्टेलची रूम सुद्धा तुम्हाला 4 ते 5 हजार रुपयांना पडते. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो कुठलंही हॉटेल बुक करू नका. शक्यतो होमस्टे बुक करा, जिकडे तुम्हाला किचन ऍक्सेस मिळेल. म्हणजे तुमचे पदार्थ, चहा, कॉफी तुम्ही बनवून करून खाऊ शकता. असाच होमस्टे तुम्ही बुक करा. आणि होमस्टे सुद्धा शक्यतो सिटी सेंटर एरियामध्ये घ्या. तर तुम्हाला कॉन्सेप्ट मी सांगतो. सिटी सेंटर म्हणजे प्रत्येक शहराचा जो मुख्य जुना एरिया जो असतो त्याला ते सिटी सेंटर असं म्हणतात. सगळे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स किंवा महत्त्वाची बघायची सगळी ठिकाणं, इव्हन इंटरेस्टिंग फूड स्पॉट तुम्हाला मध्यवर्ती शहरात म्हणजे सिटी सेंटरच्या अवतीभोवतीच मिळतात. त्यामुळे जर तुमचा होमस्टे हा सिटी सेंटरमध्ये असेल तर सगळी ठिकाणं तुम्ही अगदी चालत सुद्धा कव्हर करू शकता, ज्यामुळे तुमचा ट्रान्सपोर्टचा खर्च सुद्धा वाचतो. मी सांगितलं तसं शक्यतो होमस्टे किंवा हॉस्टेल बुक करा. होमस्टे तुम्हाला एअरबीएनबी वरती भरपूर सारे ऑप्शन्स दिसतील. छान गोष्ट म्हणजे जो ओनर आहे किंवा होस्ट आहे त्याशी तुम्ही बुकिंग करायच्या आधी बोलू शकता, सगळी माहिती घेऊ शकता. हॉस्टेलसाठी hostelworld.com अप्रतिम वेबसाईट आहे. त्याचबरोबर booking.com वरून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. फ्लाईट आणि स्टे व्यतिरिक्त सगळ्यात जास्त पैसे खर्च करणारी गोष्ट म्हणजे फूड. युरोपमध्ये फूड खूप महाग आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला त्या देशाचं ऑथेंटिक फूड खायचं असेल, असं जर तुमचा माज असेल की नाही मला तिथलं लोकल फूड खायचंय, तर प्रचंड कॉस्टली आहे. तिथे स्ट्रीट फूड हा प्रकार कमी आहे आणि जे आहे ते सुद्धा खूप महाग आहे. मग त्यातल्या त्यात स्वस्त ऑप्शन कुठला, तर लोकल फूड किंवा ऑथेंटिक फूडच्या खालोखालचा ऑप्शन म्हणजे मॅकडॉनल्ड्स, सबवे. म्हणजे लोक जगतात मॅकडॉनल्ड्सवर तिथे, कारण त्यातल्या त्यात स्वस्त आणि पोटभरीचं फूड तुम्हाला या चेन्समध्ये मिळू शकतं. आणि त्यापेक्षाही जास्त तुम्हाला पैसे वाचवायचे असतील, म्हणजे तिथेही खायचं नसेल, तर अजून एक ऑप्शन म्हणजे रेडी मिक्स फूड पॅकेट, जे आपल्या इथे मिळतात. पावभाजी असेल, जिरा राईस, दाल तडका फक्त गरम पाण्यात घालून
पूर्णपणे भाजीत तयार होते. तर अशी पॅकेट्स तुम्ही आपल्या देशातनं पॅक करून तिथे घेऊन जाऊ शकता. त्यासाठी 3 ते 4 किलो जागा राखीव ठेवा. माणशी 8 ते 10 पॅकेट जरी तुम्ही नेलेत तरी डिनरची म्हणजे 7 ते 8 तुमच्या लंच किंवा डिनरची सोय होईल. त्यामुळे खूप सारे पैसे तुमचे वाचू शकतात. तुम्ही लक्षात घ्या, स्वित्झर्लंड किंवा या ज्या महागड्या कंट्रीज आहेत, इथे जर तुम्ही फक्त एक रोल आणि फ्रेंच फ्राईज एवढं जरी खाल्लं तर माणशी 2 ते 3,000 रुपये खर्च येतो. हा जर खर्च तुमचा वाचवायचा असेल तर रेडीमेक्स पाकिटांचा मोठा सहारा तुम्हाला मिळू शकतो. आणि काय करायचं, शक्यतो दिवसभर आपण बाहेर फिरतो, त्यामुळे बाहेर फिरताना आपण बाहेरचे पदार्थ खायचे. डिनर आपण रात्री परत आल्यानंतर फक्त डिनरचा खर्च जरी तुम्ही वाचवलात तरी माणशी तुम्ही 30 ते 35,000 खर्च वाचवू शकता. आता स्वतः ट्रिप प्लॅन केली तर अंदाजे किती खर्च येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो, पण परत हे अंदाजे आहे, कंट्रीप्रमाणे हे बदलू शकतं. पण जर तुम्ही 3 ते 4 महिने आधी फ्लाईट बुक केली तर फ्लाईट तुम्हाला साधारण 50 ते 80,000च्या रेंजमध्ये पडू शकेल. त्यात तुम्ही कुठली फ्लाईट बुक करताय याच्यावर पण गोष्टी अवलंबून असतील. आता हे झालं फ्लाईटचं. व्हिजाचा साधारण तुम्हाला 12 ते 14,000 रुपये खर्च येईल. तिथे फिरण्याचा, राहण्याचा, खाण्याचा खर्च किती, तर हे साधं इक्वेशन तुम्ही डोक्यात ठेवा. जर तुम्ही प्रचंड स्वस्त म्हणजे जुगाड करून हॉस्टेल किंवा होमस्टेमध्ये राहिलात, एक वेळचं खाणं स्वतःच मॅनेज केलं, शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरलात, पास काढलात, हे सगळं जर तुम्ही जुगाड केलेत तर एका व्यक्तीचा एका दिवसाचा युरोपमधला खर्च 100 युरो. ओके, म्हणजे 10,000 रुपये तुम्ही पकडा. एका दिवसाचा खर्च साधारण 10,000 रुपये. त्यामध्ये फूड, फिरणं, राहणं सगळं इन्क्लूड आहे. जर तुम्ही 10 दिवसाची ट्रिप प्लॅन केली तर 10,000 गुणिले 10, 15 दिवस असतील तर तसे, प्लस फ्लाईट आणि व्हिसा. अशा पद्धतीने तुम्ही युरोप ट्रिप स्वस्तामध्ये करू शकता. साधारण हे गणित आहे स्वतः ट्रिप प्लॅन केली तर. जर तुम्हाला युरोपमधल्या सगळ्यात स्वस्त किंवा ऑफबीट कंट्रीज कुठल्या आणि त्या कंट्री स्पेसिफिक जर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील, फक्त त्या देशाची माहिती कसं फिरायचं, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला असे स्पॉट सांगेन जे खूप इंटरेस्टिंग असतील, वेगळे असतील आणि खूप स्वस्त पण असतील, जे तुम्ही फिरू शकता. आता तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, केवढ्या कटकटी आहेत, म्हणजे किती गोष्टी मॅनेज करायच्यात, एवढे सगळे कुटाणे करून युरोप ट्रिप करावी का? तर मी सांगेन हो, वर्थ आहे. जेव्हा पहिल्यांदा मी युरोपला जात होतो आणि मी स्वतःच सगळी ट्रिप मॅनेज करत होतो, मला असं वाटलं की जसं मी बोर्डाची एक्झाम देतोय, इतक्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करत होतो. बुकिंग असेल, व्हिसा असेल, सगळं. पण जेव्हा मी ट्रिप केली तेव्हा तो जो एक्सपिरियन्स होता तो कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील. लाईफ लॉंग एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो. आणि मला कायम असं वाटतं की जेव्हा टूर कंपन्यांसोबत तुम्ही फिरता तेव्हा ठराविक ठिकाणी जाता, त्यांच्याच बसनी जाता, ग्रुपनी फिरता, पण जेव्हा स्वतः फिरता, चालत फिरता, सायकलवरनं फिरता, तिथल्या लोकल माणसांकडे राहतात, तिथले लोकल पदार्थ खाता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला तो देश समजतो आणि तो अनुभव वेगळाच असतो. आपला देश सुद्धा खूप उत्तम आहे, खूप गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत, पण मला कायम असं वाटतं की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त जग फिरलं पाहिजे. कारण जेव्हा जग फिरतो तेव्हा खूप वेगवेगळ्या संस्कृती आपण बघतो, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना आपण भेटतो. त्यामुळे हे सगळे जे अनुभव असतात ते माणूस म्हणून आपल्याला नक्कीच समृद्ध करतात. तर असेच युरोप रिलेटेड अजून व्हिडिओज मी जर घेऊन यावं असं तुम्हाला वाटत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडे आत्ता बजेट नसेल तर बकेट लिस्टमध्ये युरोप ठेवा. अरे स्वप्न बघायला काय हरकत आहे. म्हणजे बरेच लोक मला असं कमेंट करत असतात की बापरे एवढं महाग आहे, आम्ही आयुष्यात जाणार नाही. असा आयुष्यभराचा विचार कशाला करताय. उलट असा विचार करा की एक दिवस तुम्ही पण नक्कीच ट्रिप करा आणि स्वतः प्लॅन करून मॅनेज करून करा. दर बुधवारी आणि सोमवारी आपण वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येणार आहोत, त्यामुळे सोमवार आणि बुधवार चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.